अवंतीनगर भागातील स्वर्गीय ज्ञानदेवराव माने कनिष्ठ महाविद्यालयातील उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षेत विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संस्था सचिव कालिदास माने यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। या प्रसंगी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी गोविंद माने, प्राचार्य शत्रुघ्न चव्हाण, मुख्याध्यापक जाधव सर, प्राध्यापिका सूर्यवंशी अरुणा, भोसले वैशाली, बोधने सपना, माने शिल्पा, प्राध्यापक श्याम कांबळे, भानुदास बुरशे, भगवंत माळी, प्रवीण बामनकर तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये लिपिक सचिन जाधव आणि सेवक राम जुडे सह गुणवंत विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विज्ञान शाखेचा निकाल 95.08% लागला असून महाविद्यालयातील कानडे गौरवी आणि देशमुख अनुष्का 79.17%, नार्वेकर ओम 75% आणि पाटील श्रीवर्धन 73.33% गुण घेत अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला आहे। वाणिज्य शाखेचा निकाल 93.33% लागला असून रोंगे चैतन्या 80.17%, अवधूत साक्षी 69.17% आणि कोमटवाड माऊली 65.33% गुण घेत महाविद्यालयातून अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला आहे। कला शाखेचा निकाल 60% लागला असून चव्हाण निकिता 64.33% गुण मिळवत महाविद्यालयातून प्रथम, कांबळे अंकिता 58.33% गुण मिळवत द्वितीय, तर बस्तापुळे निकिता 57% गुण मिळवत तृतीय आला आहे। या प्रसंगी संस्था सचिव कालिदास माने, प्रशासकीय अधिकारी गोविंद माने, प्राचार्य शरद चव्हाण, पालक आणि विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली। काल DM कॉलेजचा निकाल घोषित झाला आणि 95.80% निकाल DM कॉलेजचा लागलेला आहे। या यशाबद्दल या कॉलेजचे प्राचार्य आदरणीय चव्हाण सर, त्यांचे सगळे प्राध्यापक आणि विद्यार्थी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। हा निकाल अतिशय प्रामाणिक आणि पारदर्शक असा आहे। आपण सानेगुरू संकुलामध्ये एकही मार्काची कॉपी करत नाही आणि त्यामुळं दरवर्षीप्रमाणे यावर्षीचा निकाल आपला लागलेला आहे। त्यामध्ये आम्हाला समाधान आहे की सर्वसामान्याचे गरिबाची लेकरं जे की 50%, 60%ची असतात ते आम्ही 90% घेऊन जातो आणि म्हणून एक मेहनतीचं हे फळ आहे। आणि म्हणून या ठिकाणी जे विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेमध्ये, कॉमर्स शाखेमध्ये, कला शाखेमध्ये अतिशय चांगलं यश मिळवलेलं आहे, त्या सगळ्या लेकरांना मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। त्यांनी पुढं शिकावं, मोठं व्हावं। या ठिकाणी नीट परीक्षा आहे, JEE आहे आणि आमचं तर स्वप्न IAS आहे, मुलं IASपर्यंत जावीत या पद्धतीनं आपण ही मुलं गुणवत्तेमध्ये घेऊन जात असतो। यामुळं सगळ्या पालकांनासुद्धा मी मनापासून शुभेच्छा देतो, विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि या यशाबद्दल असंच काम प्राचार्य आणि सगळ्या टीमनी या गुणवत्तेचा आलेख, निकालाचा आलेख उंच करत राहावा यासाठी त्यांना शुभेच्छा देऊन इथं मी थांबतो। सानेगुरुजी शैक्षणिक संकुलाचा प्रशासकीय अधिकारी बोलतोय। कारण काल 5 तारखेला DM कॉलेजचा निकाल लागला, त्यामध्ये विज्ञान शाखेचा निकाल 95% लागला व वाणिज्य शाखेचा निकाल 93% लागला व कला शाखेचा निकाल 55% लागला। या सर्व विद्यार्थ्यांचं अंतःकरणापासून त्यांचं अभिनंदन। मी चव्हाण SS, प्राचार्य DM ज्युनियर कॉलेज लातूर। मागील 5 तारखेला पूर्ण महाराष्ट्रामध्ये 12वी बोर्डाचा निकाल लागलेला आहे, ज्यामध्ये आमच्या DM कॉलेजचे आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स या तिन्ही शाखेचे विद्यार्थी बसलेले होते, ज्यामध्ये सायन्स शाखेचा 96% निकाल लागलेला आहे, तर कॉमर्स शाखेचा 93% आणि आर्ट्स शाखेचा 60% रिझल्ट लागलेला आहे। या रिझल्टमध्ये जर पूर्ण पाहायला गेलं महाराष्ट्रामध्ये तर लातूर बोर्डाचा निकाल कमी आहे, कारण की यावर्षी कॉपीमुक्त अभियान मोठ्या प्रमाणात राबवलं झालं होतं। तरी अशा या कॉपीमुक्त अभियानामध्ये सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांनी फार मोठं यश प्राप्त केलेलं आहे, ज्यामध्ये आमच्या संस्थेचे संस्था सचिव आदरणीय श्री कालिदासजी माने सर, प्रशासकीय अधिकारी GT माने साहेब,
यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक उपक्रम आम्ही वर्षभर राबवलेले आहेत, ज्यामध्ये साप्ताहिक परीक्षा असतील, त्यानंतर सेमिनारचे उपक्रम असेल किंवा मग क्रीडा स्पर्धा असतील, अशा वेगवेगळ्या स्पर्धेच्या किंवा उपक्रमाच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना तयार करण्याचं काम कॉलेजचे सर्व प्राध्यापक वर्ग करीत असतात आणि यांना व आम्हा सर्वांना मार्गदर्शन करण्याचं काम संस्था करते. आणि मी मनोज देशमुख, माझी मुलगी अनुष्का देशमुख ही DM ज्युनियर कॉलेज या संस्थेत 11th आणि 12th सायन्स फॅकल्टीमध्ये ॲडमिशन घेतलं. त्यासाठी DM ज्युनियर कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष श्री कालिदासजी माने सर, त्यासोबत प्राचार्य शरदजी चव्हाण सर, तसेच प्राध्यापक वृंद, त्यामध्ये माळी सर, बोरसकर सर, कांबळे सर, मॅडम ज्या आहेत त्या, आणि या टीचर्सनी एवढं डिवोशन मी पाहिलं. इथं एक ग्रुप असा आहे की जो विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी सर्वांगीण विकासासाठी कार्य करतो. आणि आज महाराष्ट्र शासनाच्या कॉपीमुक्त महाराष्ट्र या अभियानात सुद्धा या कॉलेजनी भरारी मार्क्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिलेली आहे. आणि या अनुषंगी मी असं बोलू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये अशा कॉपीमुक्त अभियानामध्ये ज्या संस्था गुणवत्तेला महत्त्व देतात, अशा संस्थांचा इथून पुढं भरभराट होणार आहे, याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. माझे नाव अनुष्का मनोज देशमुख आहे. मी 11वी आणि 12वी DM ज्युनियर कॉलेजमध्ये शिकलेले आहे. आणि मला 12वीत 79.12% पडले. आणि मला इथल्या प्रिन्सिपल सरनी, टीचर्सनी, म्हणजे मी दुसऱ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असताना बोर्ड्सची कसे मला जास्त तयारी, चांगले मार्क पाडता येतील, कमीत कमी वेळेत ते सहयोग केला आणि त्यामुळं मला चांगला रिझल्ट म्हणजे आला. थँक्यू. माझं नाव कानाडी गौरवी संतोष. मी DM ज्युनियर या कॉलेजमध्ये शिकत होते आणि मला 12वीमध्ये 79.17% पडलेत. आणि याचं श्रेय माझे आई वडील आणि DM कॉलेजचा पूर्ण स्टाफला जातो, जसं की फिजिक्सचे माळी सर, बुशे सर, कांबळे सर आणि शेख आणि इतर मॅडमही. आणि इतर बोर्डचं प्रिपरेशन नाही तर CET नीटचंही प्रिपरेशन घेतात. थँक्यू. माझे नाव रोंगे चैतन्य जनक. मी 11वी 12वीला DM ज्युनियर कॉलेज लातूर या कॉलेजमध्ये शिकत होते. आणि मला 12वी बोर्ड एक्झाममध्ये 80.17% पडलेत. खरं तर हे एवढे छान असं पर्सेंटेज पडण्याचं मागचं कारण म्हणजे DM ज्युनियर कॉलेजचे पूर्ण प्राध्यापकांचा स्टाफ आणि सर्वात जास्त मला इथे सहकार्य केलं त्या म्हणजे बोधने मॅडम. आमच्या माझं नाव माऊली नितीन कोमटवाड. मी DM ज्युनियर कॉलेज यामध्ये 11वी व 12वीचं शिक्षण घेतले. त्यामध्ये आदरणीय कालिदासजी माने सर यांची ही संस्था आहे. तसेच आमचे प्राचार्य आपलं चव्हाण सर हे आमचे प्राचार्य होते. तसेच इतर आमचा स्टाफ व शिक्षकवृंद हे देखील यांनी देखील आम्हाला चांगल्या प्रकारे शिकवण्याचा प्रयत्न केला व आम्हाला यशाकडे नेलं व आमची मार्क्स किंवा जी टक्केवारी आहे ते वाढवण्याचा प्रयत्न केला. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम कॉलेजमार्फत घेतले गेले, जसे की क्रिकेट स्पर्धा, सेमिनार्स, साप्ताहिक परीक्षा, अशा वेगवेगळ्या मार्गाद्वारे किंवा पद्धतीद्वारे DM ज्युनियर कॉलेज हे अतिशय उत्कृष्ट दर्जाचं शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो. व तसेच मला 11वीला 77% होते, तसेच आता 65% आहेत. तसेच एकदम उत्कृष्ट पद्धतीने व चांगल्या पद्धतीने DM ज्युनियर कॉलेज तसेच कालिदास माने यांच्या विचारमंचांद्वारे चालणाऱ्या सर्व संस्था चांगल्या प्रकारे व अतिशय उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात व कॉपीमुक्त तसेच अतिशय ओरिजिनल पद्धतीचं शिक्षण देऊन विद्यार्थ्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न करतात.
माझे नाव चव्हाण निकिता. मी DM ज्युनियर कॉलेजमध्ये कला या शाखेत शिकत होते. कला या शाखेतून मी प्रथम आलेली आहे. प्रथम येण्याचे कारण म्हणजे या कॉलेजने जे शिक्षण दिले ते भरपूर म्हणजे असं सपोर्ट वगैरे केले, त्यामुळे मी प्रथम आले. सर्व शिक्षकांनी खूप मोटिवेशन असं म्हणजे शिकवले. सर्व शिक्षक खूप छान शिकवतात आणि हे जे मार्क्स आले ते खूप छान आलेत आणि मॅडमनी ते वगैरे सगळेजण खूप सपोर्ट केले. न्यूज आदिती एक्सप्रेससाठी संपादक श्री गंगाधर डिगोळे.